महाराष्ट्रामध्ये सरासरी 13 ते 15 हजार गुन्हे हे NDPSच्या अंतर्गत दरवर्षी होतात आणि त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट हा इतका कमी आहे की हा 5% कमी आहे। म्हणजे याचा अर्थ 95% गुन्हेगार सुटले जातात, म्हणून हा ड्रग्ज आणि इतर जे काही हे इंजेक्शन आहेत हे कंट्रोलमध्ये येत नाही असं त्याचा एक निष्कर्ष निघतोय। त्यामुळे मंत्री महोदय आपल्याला विनंती की आपण एक शिकलेले सुसंस्कृत आणि तरुण आहात, त्यामुळे आपल्याला विनंती की ही तरुण पिढी वाचवण्यासाठी यामध्ये आपण जास्तीत जास्त कारवाई कराव्यात अशी आपल्या माध्यमातून मला आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशन आहे। त्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी एका पोलीस स्टेशनने धाड टाकली, गुटखा जप्त केला खूप सारा। त्या गुटखा जप्त करून तो एका सेफ वॉल्टमध्ये ठेवला। त्याच्यानंतर काही दिवसांनी LCBने परत धाड टाकली एका ठिकाणी, तो सेम गुटखा ते CR वगैरे नंबर लिहिलेले जशीची तशी पोती जप्त केली गेली तिथं आणि ती पोती परत आणली गेली। याचा अर्थ पोलिसांनी ते गुटखा परत विकला आणि तो परत LCBने जमा करून आणला आणि जशीची तशी त्या फोटो सहित त्याच्यावरती गोष्ट झालेली आहे। अध्यक्ष, ही आत्ताची घटना आहे, मागच्या एक महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वीची। जर अशा पद्धतीने मी मागेही हाच विषय सांगितला होता, आमच्याकडे जप्त झालेले ड्रग्ज हे शिरूरमध्ये नेऊन विकलं जायचं आणि त्याच्या माध्यमातून नंतरनं माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी तत्काळ कारवाई करून काही लोकांना सस्पेंड केलं, काही लोकांना निलंबित केलं। परंतु हा गुटख्याचाही प्रश्न फार गहन आहे। जप्त झालेला गुटखा तुम्ही परत गुन्हेगारांना देताय, तो परत LCB परत गोळा करून आणते आणि परत जप्त करते, हे अतिशय धक्कादायक बाब आहे। त्यामुळं हे जे काही गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे आणि अशा काही गोष्टी घडतात याच्यावरती आपण थोडंसं जास्त लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे जेलचे प्रश्न फार गंभीर झालेले आहेत। आपल्या आर्थर रोड जेल, येरवडा जेल किंवा ठाणे सेंट्रल जेल यांची क्षमता जर 1000 असेल तर 3 ते 4 हजार कैदी त्या ठिकाणी ठेवलेले जातात। तर यामुळे जास्तीत जास्त जेलची संख्याही वाढली पाहिजेत, कारण गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे। त्यामुळे सध्याला गुन्हेगार पण जास्त आहेत, परंतु त्या काही या चुकीच्या पद्धतीने जास्त लोक ज्यावेळेस एकत्रित ठेवले जातात त्यावेळेस गुन्हेगार जास्त वाढले जातात। त्यामुळे यांचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। आणि जे काही कच्चे कैदी आहेत, लाखोनी आज केसेस पेंडिंग आहेत, या कच्च्या कैद्यांना लवकरात लवकर यांच्या केसेस क्लिअर करून यांना दुसरीकडे शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण ते मोठ्या कैद्यांच्या हातात आले की त्यांच्यानंतर ते मोठे गुन्हेगार तयार होत आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सध्याला राज्यामध्ये गँगवॉरच्या आणि याचे खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत। जवळपास महाराष्ट्रात सरासरी जवळपास रोज 6 ते 7 खुनाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्याच्यामधून जवळपास 2100 ते 2300 खुनाचे गुन्हे हे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात दाखल होत आहेत। ही अतिशय गंभीर बाब आहे। त्यामुळं आपल्याला विनंती की CIDच्या रिपोर्टमध्ये आलं की हे अजून वाढत जात आहेत, याचा अर्थ कुठेतरी आपण गडबडतोय, याच्यामध्ये मला 100% खात्री अध्यक्ष महोदय।